Hello everyone, my name is Sanika Jagtap. I am from Sharda Commerce Academy. I am in first year in practical BCom. चला तर मग आज आपण पाहूया कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संवाद हा दोनच व्यक्तींमध्ये होत असतो. एकतर कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगत असतं किंवा आपण कोणाचं काहीतरी ऐकत असतो. पण हेच आपल्याला कॉन्फिडेंटली करता येतं का? तर नाही जमत. तर तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आपण कॉन्फिडंटलीपणे कम्युनिकेशन करतो, पण ते कुठे करतो? ज्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत असतो त्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली बोलतो. पण हेच जर आपल्याला कॉलेजमध्ये किंवा काही प्रोग्राम असेल त्यावेळेस जर आपल्याला बोलायला सांगितलं 4 लोकांसमोर, तर ते आपल्याला जमत नाही. असं का होतं आपल्यासोबत? फर्स्टली आपल्याला भीती वाटते. भीती कोणाची वाटते? जे आपल्यासमोर बसलेले असतात आपल्याला त्यांची भीती वाटते. ते आपल्याला हसतील, माझं काही चुकलं तर, ह्या गोष्टी अगोदर आपल्या मनामध्ये येत असतात. पण पण आपण जी गोष्ट कधी केलीच नाही त्या गोष्टीची आपल्याला सर्वात अगोदर भीती वाटते. पण आपण असंच ट्राय करत करत आपल्याला ती गोष्ट जमून जाते. आणि सेकंड, आपलं जर चुकलं तर आपल्याला हसणारे पण तेच असतात व टाळ वाजवणारे पण तेच असतात. आपण हे इमेजमध्ये पाहू शकतो. हे जे आहेत ते कॉन्फिडेंटली बोलत आहेत व जे खालचे त्यांचे सगळेजण ऐकून येत आहेत. त्यांच्या मनामध्ये मला कोण काय बोलल काय होईल त्यांच्या मनामध्ये कसली भीती वाटत नाहीये व ते कॉन्फिडेंटलीपणे आपलं म्हणणं सर्वांना सांगतात. आपल्यामध्ये खूप स्किल आहेत, पण आपल्याला ते जर बोलता आलेच नाही तर त्या स्किलचा काही उपयोग होत नाही. आपल्या सर्वांमध्ये आपल्याला कुठं कंपनीमध्ये जॉब वगैरे काही करायचं असेल, आपण इंटरव्ह्यूमध्ये गेलो तर इंटरव्ह्यूमध्ये स्किल्सपेक्षा जास्त कम्युनिकेशनला इम्पॉर्टंट दिले जाते व आपलं कम्युनिकेशनवरतून आपल्याला सिलेक्टही केले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये कम्युनिकेशन इम्पॉर्टंट का आहे हे आपण पाहितले व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीमध्ये ह्याचा उपयोग तेव्हा व कुठे होतो हे आपण पाहूया. थँक्यू.